स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज जो हा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ शिक्षणासंदर्भात नाही तर शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या संदर्भात आहे। शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शेतकऱ्याच्या मागण्या, शेतमजुरांच्या, दिव्यांगांच्या आणि मच्छीमारांच्या, मेंढपाळांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांकरिता, शेतकऱ्यांचा हमीभावाकरिता, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याकरिता जो काही आता पडलेला ओला दुष्काळ, मग ते महाराष्ट्रातील मराठवाड्यातील असो की विदर्भातील असो, कोणत्याही ठिकाणाचा जो शेतकऱ्याच्या संदर्भात झालेला दुष्काळ आहे आणि यासाठी शेतकऱ्यांकरिता शासनाने दिलेल्या तुटपुंज जे काही पैसे आहेत किंवा मदत आहे या विरोधात आणि आतापर्यंत न दिलेल्या हमीभावाच्या संदर्भात हा मोठा एल्गार मोर्चा आपल्या नागपूर येथे ICAR जो काही ऑफिस, जे ग्राउंड आहे म्हणजे कापूस संशोधन केंद्र जो वर्धा रोडला आहे, या वर्धा रोड, परसोडी वर्धा रोडला आपल्या सर्वांना नागपूर येथे मुक्कामी या ठिकाणी यायचं आहे। आपल्यासाठी आव्हान आहे, कारण जगाचा पोशिंदा कोण असेल तर शेतकरी आहे। शेतकऱ्यावरतीच आपण जगतो आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। अदानी असो, अंबानी असो, कितीही मोठा व्यापारी जरी असो तरी त्याला त्याच्या दुकानातील वस्तू किंवा त्याच्या एखाद्या ठिकाणची वस्तू खाऊन तो जगू शकत नाही, तर त्याला जगावं लागणार आहे तर ते शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पिकवलेल्या अन्नावरती, हे आपल्या सर्वांना माहित आहे। म्हणून शेतकरी जगला तर आपण जगू या उद्देशानं आपण फक्त शेतकऱ्यासाठीच आवाहन करतो असं नाही, तर शेतकऱ्यांवरती डिपेंड असणारे, अवलंबून असणारे आपण सर्व, मग ते कर्मचारी असो, कोणतेही कर्मचारी असो किंवा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये काम करणारे असो, यांनी सुद्धा या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे। आणि या मदतीच्या माध्यमातून हा लढा, हा सर्वांचा लढा असणार आहे। हा शेतकऱ्यांचाच लढा नाही तर हा सर्वांचा लढा असणं गरजेचं आहे, कारण शासनाच्या माध्यमातून वायफळ बिनकामाच्या काही योजना ज्या असताना आपल्याला दिसत आहे, परंतु शेतकऱ्यासाठी हमीभावावरती कोणताही राजकीय नेता, कोणतेही शासकीय जे काही शासनातील जे काही आमदार आहेत किंवा खासदार आहेत ते सुद्धा यावरती बोलले गेलेले नाही। परंतु निवडणुकीपूर्वी देवाभाऊ म्हणजेच आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सातबारा कोरा, आमचं जर सरकार आलं तर आम्ही सातबारा कोरा करून घेऊ असे शब्द बोललेले आहेत। परंतु आता सध्या ओला दुष्काळ पडला असता सुद्धा यावरती कोणीही बोललेले नाही। अजित पवार असो किंवा आपले शासनातील मुख्यमंत्री असो, परंतु याच दृष्टीने आपण जर विचार केला तर यासाठी आपल्या सर्वांनी आपापल्या गावातील, ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी असो किंवा मोठे शेतकरी असो, या सर्वांनी हा लढा सर्वांचा आहे। या दृष्टीनं थोडीफार मदत का होईना सर्व मिळून गावातील गाड्या करून त्या पैसे कलेक्ट करून आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्या मागण्या पूर्ण होतपर्यंत त्या ठिकाणी राहावं लागणार आहे। यासाठी सर्वांना पुन्हा एक आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी अन्नदानाचं सुद्धा आव्हान या ठिकाणी दिलेलं आहे। कारण नागपूर येथे जे काही मोर्चा आहे, या मोर्चाला येताना समस्त शेतकरी, कष्टकरी जनतेने या ठिकाणी आपल्याला येणं गरजेचं आहे, कारण हा लढा फक्त कर्जमाफीचा नाही तर हा अस्तित्वाचा लढा आहे, शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा लढा आहे, बळीराजाच्या अस्तित्वाचा लढा आहे। त्यामुळे आवाज फक्त शेतकऱ्यांचा नाही तर हा सर्व महाराष्ट्रातील मातीतून निघणारा हा आवाज असणार आहे, कारण मातीतून पिकलं, मातीतून उगवलं तरच आपण जगणार आहोत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्यामुळे आपण 28 तारखेला येताना सर्वांनी डाळ, तांदूळ, भाकरीचं पीठ, धान्य, तेल असे वेगवेगळे जे काही मीठ, बेसन, जीवनावश्यक वस्तू आहे ते सोबत घेऊन येणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपलं एक मूठ धान्य हे या लढ्याला सर्वात मोठं बळकट करणार आहे। आणि हा जो लढा आहे, हा लढा समस्या ज्याची, लढा त्याचा, या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र येणार आहोत। त्यामुळं यासाठी धान्य सुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे। लोकेशन आहे, ठिकाण आहे, तारीख आहे 28 ऑक्टोबर मंगळवारी, जे आपलं वर्धा रोडला कापूस संशोधन केंद्र म्हणजे ICARचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना जमायचं आहे। परसोडी वर्धा रोडला जामठा जवळ आपल्याला या ठिकाणी जमायचं आहे आणि मुक्कामी असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे। ह्या लढ्यासाठी आपण इतरत्र कुठे ना कुठेतरी जातो तर आपण पैसे कलेक्शन करून जातो, गावातील मोहल्ल्यातील लोक जातो, ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की या शेतकऱ्याच्या लढ्याला आपल्या सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे, तरच शासन या शेतकऱ्याच्या बाजूनं उभं राहणार आहे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार आहे। सर्वात महत्वाचा विषय आहे हमीभाव।
हमीभाव घेणं गरजेचं आहे, कारण बाकी इतर वस्तूंची हमी असते, वस्तूंची किमती ठरवलेल्या असतात, पण शेतकऱ्याच्या वस्तूंची किंमत शासनाने अजून ठरवून दिलेली नाही आणि हे सर्वात मोठी मागणी हे आपल्या सर्वांना करून दाखवायची आहे, मान्य करायची आहे आणि शासनाने ते मान्य केलीच पाहिजे। यासाठी या सर्वांनी एकत्र या आणि या लढ्याला मोठा बळकट करणं हे अत्यंत गरजेचं आहे। हेच आवाहन मी आपल्या सर्वांना करतो आहे, कर्मचाऱ्यांना करतो आहे आणि इतर व्यापारी व्यावसायिक असतील त्यांना सुद्धा करतो आहे आणि अल्पभूधारक शेतकरी असतील, मोठे शेतकरी असतील त्यांना सुद्धा करतो आहे, कारण हा लढा आपल्या सर्वांचा असणार आहे। नेतृत्व हे बच्चूभाऊंचं असलं जरी पक्षाचा यात कोणताही हे नाही, कोणत्याही पक्षाचा नाही, शेतकरी हा कोणत्याही पक्षाचा माणूस नाही, तर तो स्वतः शेतकरी आहे, बळीराजा आहे, तो जनतेचा सेवक आहे, जनतेचा पालन करता आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। यामुळे आपण सर्वांसाठी आवाहन करतो, आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। ठिकाण वर्धा रोड कापूस संशोधन केंद्र परसोडी जामट्याजवळ, या ठिकाणी आपल्याला 28 तारखेला मंगळवारी सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत सर्वांनी यायचं आहे, मोठ्या संख्येनं यायचे। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक गावच्या ग्रुपला, आपल्या इतर कर्मचारी व्यावसायिक व्यापारी या ग्रुपला शेअर करा आणि सर्वांना आवाहन गेलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे। या ठिकाणी एवढंच बोलतो आणि शेतकऱ्यांसाठी आव्हानाच्या याच्यावरती मी पण येतो, तुम्ही पण यायचं आहे। धन्यवाद।